झाली माझी. छान मस्त काहीतरी फ्री आले. हे काय काय आज सकाळ थोडी उशिराली. काय झालं माझं चहा पाणी. आता ना मला एक मेन काम करायचंय, ते म्हणजे झाडांना खत टाकायचं आहे. आता दीड महिना झाला मी झाडांना खत टाकला नाही. सो म्हणलं आज खत टाकू. आणि समोरची जी मोठी गॅलरी आहे ना ती पण क्लीन करून तिला पण थोडंसं असं डेकोरेशन करायचा विचार माझा चालू आहे. जे पण झाडं बिनाकामाचे इन द सेन्स हे सर्व झाडं तिकडे ठेवावे असं विचार करते मी, जे इकडचे आहेत ते खत वगैरे टाकून क्लीन करून. तर आणि मग ह्या गॅलरीत कसं बसायला वगैरे असं छान करता येईल आणि तिकडं पण असं डेकोरेशन वगैरे होईल मस्त. तर चला अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी टाकून खत टाकून घेते आणि मग नंतर बाकीचं आवरते. अलार्म बंद करून पुन्हा मी हसले. केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप खिडकीत ऊन, छोट्या क्षणात सापडतो समाधान. साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. काम करता करता माझं पार्सल आलं. त्यात मी हेअर ऑइल ऑर्डर केलं होतं. मला महाभृंगराज ऑर्डर करायचं होतं, बट ते नव्हतं म्हणून मी केश किंगचं हे ऑनियनवालं केलं. ट्राय करू, पहिल्यांदाच वापरते, माहीत नाही कसं निघेल. त्यानंतर कम्फर्ट 2 ऑर्डर होत्या, त्यामुळे मला थांबावं लागलं खाली जास्त वेळ. गाजर, काकडी आणि कुछ तो फ्री आया है. नाही, मला वाटलं काहीतरी फ्री आले. हे काय काय माझ्या काही कामाचं नाही. हमेशा ट्रेंडिंग स्प्रिंग समर 26 आदित्य बिर्ला फॅशन. जाऊ द्या काय का असं. आधी मी ते पाणी टाकून घेते आणि त्यानंतर हेअर ऑइलिंग करते, मग बाकीची कामं करते. आणि मग रात्री डायरेक्ट 4-5 वाजताच मी मस्त निवांत आंघोळ करणार आहे. चला पटकन काम आवरू. तर काही झाडांना पाणी देऊन तर झालं, पण आता मोठी गॅलरी क्लीन करायची आहे. आणि तोपर्यंत म्हणलं अगोदर हेअर ऑइल लावून घेऊ, नंतर खूप लेट होईल. मी केवढूसा आलंय बघा, 250 रुपयाला. नॉट वर्थ इट. आता रिझल्ट बघून कळेल वर्थ इट आहे का नाही. मी आता जवळपास 2-3 महिने झालं, 2-3 महिने जवळपास आता हेअर ऑइल लावलं नाही. मलाच आता कसं तरी वाटेल. मीच डंबू, जसं आहे तसं जगू. ना परफेक्ट ना भारी शो, फक्त माझी गोष्ट माझा भर लागतो. मीच डंबू, हसते चुकते पुढे जाऊ. डेली लाईफच्या या सुरात माझंच नाव माझा. मला हेअर ऑइलिंग मस्त वाटते. आता एवढ्या दिवसांनी हेअर ऑइलिंग केलंय. नंतर हेअर वॉश करून घेऊ थंड पाण्याने, मस्त शावरला आंघोळ करणारी, कारण तर तिथं उन्हात काम करायचंय. पूर्ण गॅलरी क्लीन करून घ्यायची आहे, तर काम असं लागणारच आहे. सो चला आता मी पटकन त्या कामाला लागते. ओके चला. स्वभाव कधी घर कधी रस्ता, कधी मनातला गोंधळ सगळा. आईची हाक मित्रांचं हसू, यातच सापडते माझी मी. काय झालं सर्व क्लीन करून एवढी जास्त थकले ना मी आता. असं माझं आता मी झोपायचीच इच्छा आहे, बट माझी एक फॉलोअर मला भेटायला येणार आहे, सायली. सो तिला भेटायला जायचं 6 वाजता आणि आता वाजले 4. जेवण पण करायची इच्छा नाही राहिली मला आता, कारण मला खूप दमल्यासारखं होईल आहे. गॅलरी क्लीन झाली आहे आता. मी उद्या त्याला करेल सेटअप वगैरे. आणि हे सर्व आटापिटा होता होम टूर देण्यासाठी. पूर्ण फरशी कोपरे क्लीन केले, लाईक दसरा काढल्यासारखं क्लीन झाले सर्व काही. बेडशीट ब्लँकेट पण धुतलं होतं, सो ते वाळायला टाकलं. इथं काही तर माझा हात लागला वाटतं पुसताना तो. आणि बाकी सर्व एकदम चकाचक क्लीन केलं आहे. आता फक्त काय माझी आंघोळ राहिली, मला क्लीन व्हायचं राहिले फक्त आता. सो ते आहे. उद्या मला लेझरला पण जायचं आहे. ओ गॉड, ते तर विसरलेच होते मी. सो असं आहे, बाहेरच झाडे ठेवणार आहे आजच्या दिवस, त्यांना थोडंसं ऊन वगैरे लागेल असं.
आणि नंतर मग मी उद्यामध्ये ठेवेल आणि मग तुम्हाला प्रॉपर होम टूर उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही, उद्या शूट करेल, पोस्ट कधी करेल माहीत नाही. तर असं आहे. तर चला आता मी पटकन आंघोळ करून येते अगोदर आणि मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटते. काय झाली माझी आंघोळ आणि आता माझं एक पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये हे सुकूनवालं होतं आणि किती छान दिसते. कॅलेंडर पण बदललं मी, आज मार्चचं टाकलंय आणि बघा गॅलरी तर मागे तुम्हाला दिसतच असेल, पूर्ण क्लीन झाली आहे आणि माझं हेअर वॉश वगैरे पण झालं, खूप जास्त फ्रेश वाटते आता. तर माझं आवरलंय, माझं हेअर वॉश वगैरे झाला मस्त. तर मी टॉवेल वगैरे अंथरून ठेवली आहे, हे केली आहे, वाळू घातली आहे आणि आज केस निघलेत माझे. मागचे 2-3 वेळेस हेअर वॉशमध्ये केस निघतच नव्हते, आज मस्त निघलेत. आता मला सेट पण करायची गरज नाही, वाळले की छान होतील. आणि तिला यायला वेळ आहे तर म्हणलं तोपर्यंत बेडशीट वगैरे अंथरूनच घेते. छान मस्त स्किन केअर वगैरे करून घेतली. तर चला पटकन आता अगोदर ते करून घेऊ. सर्व आवरले, फक्त आता झाडं बाहेर आहेत, ते मी उद्यामध्ये घेईल, कारण आजच्या दिवस बाहेरच राहते. पाणी वगैरे टाकलं तर पाणी वगैरे होईल घरामध्ये, कारण मी पूर्ण क्लीन केले, सो त्यामुळे. तू प्रीती म्हणतात ऐकून हसते, पण लवली असणं मनात वसते. फिल्टर नाही, फसवणूक नाही, जशी आहे तशीच मी रोज दिसते. आज छान वाटलं, आज जरा कमी, दोन्ही सांगते, लपवत नाही. तुम्ही ऐकता तेच पुरे, डांबू असणं. तर गाईज आले मी घरी आणि खूप छान वाटलं सायलीला भेटून. सायली तू ब्लॉग बघत असशील तर परत एकदा खरंच खूप छान वाटलं. आणि ना मेन म्हणजे काय बोलत होते, तिला ना मी कधी माहिती आहे का तुम्हाला, लास्ट एप्रिलमध्ये भेटले होते फॅब चौपाटीला. तिथं मी गेले होते आणि अचानक ती आली आणि तिथं आमचं एवढं बोलणं झालं नव्हतं, कारण गर्दी पण होती आणि माझं पण कसं झालं, असं कोणीतरी फॉलोअर भेटले आणि एकदम असं अचानक एवढं काय बोलावं काय नाही समजत नव्हतं. आणि तिला पण असंच झालं की बापरे, अचानक बघितलं मी हिला फॉलो करते आणि ही समोर आहे, असं झालं. त्यामुळे आम्हाला समजतच नव्हतं काय बोलावं. मग आम्ही असंच उगा 2-4 गप्पा मारून आलो होतो. मग नंतर तिने मेसेज वगैरे केला, मग आमचा कॉन्टॅक्ट असाच होता इन्स्टाला. बट मग आज ती आली होती इकडे तर म्हणली भेटू, मग मी पण म्हणलं ठीक आहे चला भेटू. तर मग मस्त वाटलं तिला भेटून आणि छान वाटलं. कोणी असं एवढं जवळ आपुलकीनं हे करतं तर खूप छान वाटतं. आणि आज मी खूप जास्त क्लिनिंग केली, ते पण माझं काम हे होऊन मला पण खूप छान वाटतंय. आणि मेन म्हणजे आता उद्या होम टूर शूट करणार आहे मी, काही झालं तरी. आणि आजचा संडे माझा असाच गेलेला आहे पूर्ण कामामध्ये. बरं झालं जेवणाचं माझ्या मागं आज काही नव्हतं, बहीण होती म्हणून. तिने भाजी केली, मावशींनी चपात्या केल्या आणि सगळं सॉर्ट आउट झालं. मग मी सर्व क्लिनिंग करून घेतली. तिला क्लास पण लावायचा होता तर ती तिकडे पण जाऊन आली. सो असं काही. आणि मी दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. मी डायरेक्ट सायलीला भेटायला गेले, तिकडे कॉफी घेतली आणि नंतर मग आता जेवण करायचं आहे. गवारीची शेंग चपाती केलेली आहे, तर छानपैकी जेवण करू आणि आय होप माझी कन्सिस्टन्सी अशीच राहील महिनाभर तरी. असं आहे. तर चला मग भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. हां, ह्याच्यावरून मला आणखी एक आठवलं, कालच्या ब्लॉगवर एक कमेंट आली होती की ओके बायवालं मी श्वेताचं कॉपी करते. यार याच्यात कॉपी करण्यासारखं आहे काय, मला सांगा ना. कॉपी करण्यासारखं आहे काय, तुम्हीच सांगा मला. लास्टला आपण काय बोलतो, जर तुम्ही माझा एवढा व्हिडिओ बघतायत एंडपर्यंत, आणि ज्यांनी कमेंट केली होती त्यांनी ऑब्व्हियसली एंडपर्यंत बघितलाच असणार आहे, आणि जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी एंडपर्यंत बघितला असेल, तर त्यांना मी काय म्हणणार आहे, मी त्यांच्याबद्दल ग्रेटफुलच असणार आहे ना. तर मी त्यांना काय म्हणणार आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि नंतर काय, ओके बाय, नाहीतर बाय. बायला अजून काही टाटा बिटा असं म्हणू का मी? तशी इच्छा आहे का तुम्हाला? टाटा असं बोलायची इच्छा आहे का? तसं बोलेल बाबा. बट एवढं काय यार, पॉझिटिव्ह राहा यार थोडं तरी. यात कॉपी करण्यासारखं, कॉपी करायला ना भरपूर जणांचे कंटेंट आहेत, भरपूर असे वेगळे खूप भारी भारी कंटेंट आहेत. खूप काही कॉपी करू शकते, कॉपी करायचं असेल. 5 वर्ष झाले मी हे करते आणि एवढं काही नाही हां ह्या गोष्टींमध्ये. तुम्ही म्हणजे खरंच, आणि जे आम्ही करतोय तिला काही पडलेलं नाही, मला काही पडलेलं नाही, मग का तुम्ही हे करताय? हां,
लोकांचे डोके कुठे चालतील ना काहीच सांगता येत नाही. आणि ऑब्व्हियसली तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुम्ही कमेंट केली ओके बाय वाली. आणि ओके बाय नॉर्मल आहे यार. कधी मी ओके बाय म्हणते, कधी ओके बाय म्हणते, एवढं काय त्यात. थोडं माणसांना पॉझिटिव्ह राहावं यार. तुमच्यासाठीच चांगलं आहे. बाकी मी तर ना ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. मला काही फरक पडत नाही. मी मस्त माझी लाईफ जगते. आणि दुसरी गोष्ट, काल एक सपना म्हणून आहेत, त्यांचे माझे प्रत्येक व्हिडिओवर खूप छान छान कमेंट्स असतात. तर त्यांनी काल कमेंट केली होती कालच्या मिनी व्लॉगवर इथेच यूट्यूबला, की तू खूप कमी वयात खूप काही केलं आहे, खूप काही अचीव केलं आहे, असं तसं. तर त्यांच्या ह्याला एक काहीतरी नाव होतं, काय नाव होतं की तिने इन्स्टाला पण कमेंट केली होती. मी बघितली होती तिची प्रोफाईल ओपन करून, नाव लक्षात नाही आहे माझ्या. तर काय कमेंट होती, लहान काय म्हणे, 35 एज आहे म्हणे, 35 एज आहे भाई. आणि कमेंट किती वाजता होती, मी आज सकाळी 10ला उठले व्हिडिओ टाकायच्या टायमिंगला, 10:30ला. तेव्हा मी व्हिडिओ टाकल्यानंतर मी बघत होते मग सगळं काय आहे काय नाही, सगळं कमेंट वगैरे. तर त्यावेळेस मी बघितलं 5 आवर्स ॲगो होती. म्हणजे 5 म्हणजे 10 वाजता जर बघितलं, 5 म्हणजे सकाळी 5 वाजता, 6, 7, 8, 9, 10 राईट, सकाळी 5 वाजता कमेंट केलेली होती ती. भाई तुम्ही सकाळी 5 वाजता स्पेसिफिक एका व्यक्तीची कमेंट काढताय व्हिडिओवरची, ती कमेंट वाचताय आणि त्याला जाऊन रिप्लाय देताय सकाळी 5 वाजता. एवढे फ्री आहेत सिरियसली. आणि मी त्याच पोरीची डी पी बघितली जाऊन ह्याला इन्स्टाला, तिकडे इन्स्टाला पण कमेंट केली होती तिने काहीतरी कालच. प्रोफाईल बघितली, एवढं मोठं फिल्टर, एवढा मोठा मेकअप. मी ह्याला जज नाही करत आहे की फिल्टर मेकअप लावून तू काय करायचं कर, ऑब्व्हियसली प्रायव्हेट अकाउंट आहे. बट तू 5 वाजता येऊन माझ्या व्हिडिओवर कमेंट करते 35 एज आहे म्हणून. तर बहीण, मला काय माझं एज तुला सांगण्यात इंटरेस्ट नाही आहे. बट थोडंसं स्वतःच्या आयुष्यात लक्ष दे ना यार. दे ना थोडंसं लक्ष, चांगलं होईल. थोडंसं 4 गोष्टी नवीन शिक, नवीन काहीतरी एक्सप्लोअर कर. उगाच ह्याला त्याला जे करतंय त्याला करू दे ना. मला तर ना, मी सिरियसली तुम्हाला सांगू का, आजच दुपारी जेव्हा हेअर ऑइलिंग करत होते ना, तेव्हा बहिणीने एक व्हिडिओ दाखवला. लोकं पोरी कंटेंटसाठी, व्ह्यूजसाठी कोणत्या लेवलला जात आहेत ना, तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. आजचा तो व्हिडिओ बघितला मी, म्हणजे मला काय हसू का काय करू समजत नव्हतं. बट नाही यार, कोणाला उगाच कमेंट करू वाटत नाही. स्क्रोल, आपण पॉझिटिव्ह आहेत ना, तर ते पण त्यांच्यासाठी, त्यांना जे लोक त्या ह्याचे आहेत ते त्यांना कमेंट तसं करणारच झाले. बट आपण नाही करायचे ते. आपण चांगले लोक आहेत आणि आपण चांगल्या घरातले आहेत, चांगले संस्कार आहेत आपल्याला. तर नका ना असं वागू. चांगलं 4 गोष्टी तुम्ही, जे तो कोणी आहेत तशा विचाराचे, ओके, तुम्ही आणखीन 4 गोष्टी द्या, चांगल्या 4 गोष्टी शेअर करा. तुम्ही ती निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा ना, तिथंच काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह शेअर करा ना, छान. जे कमेंट वाचणार आहेत त्यांना पण तिथून काहीतरी चांगलं भेटेल. ते तुमच्याबद्दल चांगला विचार करतील की हा बाबा किती छान विचार आहेत, कोण आहे ही, किती मस्त बोलतीये. असं थोडंसं, माहीत नाही मला हे लोक कधी सुधारणार आहेत. बट एनिवेज, बस झालं. चला, भेटते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.